समाजाचा निर्णय काय होता, आपल्याला विधानसभा लढवायची, बरोबर आहे. हा कोण शाना सांगणारा सकाळी 3:30 वाजता की आपल्याला लढायचं नाही, सगळ्यांनी फॉर्म वापस घ्या. आणि हा रात्री शाना दरवाजे बंद करून कुणाशी बोलत होता. मी काय चिडतो हे समाज बाजूला लक्ष द्या. आज आत्महत्या झाल्या मनोजच्या आंदोलनामुळे 4, येणाऱ्या काळात मनोज आंदोलन करणार आहे त्याच्यातही आत्महत्या होणार आहे. हां, मी त्या शिंदे समितीकडे आम्ही भूमिका मांडली. भूमिका मांडल्यानंतर हे सरपंच कोण तुमचा पांडुरंग, ह्या शहाण्याने माझा कागद कुणाच्या सांगण्यावर, हे मनोजच्या सांगण्यावर पळून नेला होता ना. त्या तारक ज्या साष्ट पिंपळगावकडे ते तारक आपला डॉक्टर, तो पोलीस घेऊन फिरतो का बरं, यांनी यांच्या सहकार्याने त्यांना मारू नये म्हणून. म्हणजे याची दहशत किती पहा. मी एवढं का बोलतोय पुन्हा एकदा समाजाला की ह्या आत्महत्या होऊ नये. ह्या माणसाने मराठ्यांना, महाराष्ट्रातील 95% मराठ्यांना आरक्षण मिळालं होतं ते नाकारलं, मराठवाड्याचं नाकारलं. ज्या आत्महत्या झाल्या मनोज दोषी आहे. भविष्यात येणे आंदोलन करून मराठा आत्महत्या करू नये, सर्वशी तो जबाबदार राहील. म्हणून मी पोट चिडकीन, मला काय घेणं देणं. मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगरला आहे आणि विषय जुनाच आहे, माणसंही जुनीच आहे. आणि मराठा आरक्षणाचा विषय होता मागच्या जवळजवळ वर्षभरापूर्वी. किशोर चव्हाण नावाचे जुने कायदेशीर पद्धतीनं आरक्षणासाठी लढा लढणारे, न्यायालयीन लढाई लढणारे किशोर चव्हाण माझ्यासोबत आहेत. वर्षभर, मला वाटतं साधारण बरोबर वर्षभरापूर्वी बोललो होतो. हां, वर्षभरापूर्वी बोललो होतो आणि ते सगळं सत्यात उतरलेलं आहे. म्हणजे ज्या ज्या गोष्टी आंदोलनाच्या दरम्यान घडलेल्या आहेत, मग सुरुवातीचं आंदोलन असेल किंवा मग आता सुरू झालेलं आंदोलन असेल, आंतरवाली सराटीवरूनचं मुंबई पुणे, आणि ह्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत पाहिल्यानंतर ते काय निष्कर्षावर उतरलेले आहेत. खरं तर त्यांनी बोललेल्या गोष्टी आजपर्यंत सत्यात उतरलेल्या आहेत. त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या होत्या किंवा मग माहिती त्यांनी बोलून दाखवली होती की असं असं घडेल आणि असं असं अपेक्षित आहे, हे होणार नाही, हे होणार आहे, असं त्यांनी म्हणून दाखवलं होतं. आणि आज त्यांची काय भूमिका आहे, आज ते कुठल्या निष्कर्षावर विचारणार. तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्ही न्यायालयीन लढाई लढत होतात. अलीकडच्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडल्या, आंदोलनं मुंबई, दिल्ली आणि आंतरवली सराटी, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीतच आहेत. मात्र या सगळ्या गोष्टी होत असताना आज मराठा समाजाला काय मिळाले, काय गमवले, तुम्हाला काय बोलता येत आहे? सर्वात प्रथम आपण जे 1 वर्षापूर्वी पहिली मुलाखत तुम्ही स्वतः आमची घेतली होती, त्यावेळेस विचारणारे घाबरत होते आणि बोलणारे घाबरत होते. पण सुरुवात आपण त्याच्याने केली. तर त्याच वेळेस आपण म्हटलं होतं किंवा मराठवाड्याचा विषय सोडून व्याप्ती वाढली समजा तर समाजाच्या हातात काही पडणार नाही. आणि आपण आता 1 वर्षापेक्षा जास्त काळानंतर आपण पुन्हा चर्चा करतोय. तर आज तीच परिस्थिती आहे की मराठवाडा सोडून महाराष्ट्रातील आरक्षण मराठ्यांना मिळालं नाही. आणि जो फायदा अपेक्षित होता, एवढं मोठं आंदोलन मनोजने केलं, समाज त्यांच्या पाठीमागं विश्वासाने राहिला, आम्ही त्यांच्या पाठीशीच होतो. पण ज्यावेळेस त्यांनी मराठवाड्याचा विषय सोडला आणि महाराष्ट्राचा केला, सगळे सोयरे केले, आताही त्यांचं सगळे सोयरेवरती अडून बसलेले आहे. पण एवढी शक्ती समाजाने कोणत्याही महाराष्ट्राच्या नेत्याला किंवा समाजाच्या नेत्याला दिली नव्हती. ती मनोजच्या पाठीमागं उभी केली होती आणि त्या विश्वासाच्या ते परिपूर्ण उतरले नाही. आता तर आपण मोकळ्या मनाने बोलतोय, मी पण किंवा तुम्ही पण बोलताय. आपण त्या काळात बोललेलो आहे. त्या काळात कोणीतरी बोललं तर त्यांचे घरं, आमदारांचे घरं पेटवले. त्या काळात तुम्ही विचारलं, मी बोललो आपल्यालाही थोड्याफार अडचणी होत्या. पण आज असं आहे की आज दुःख काय वाटतंय की मनोजचं जे 1.5 वर्षापूर्वीचं जे आंदोलन आहे, आजपर्यंत लाखोच्या पुढं करोडोच्या लोक संख्या तिथं आले. आणि एवढं करून समजा आज आपल्या हातात काय मिळालं असेल तर आपला विषय सोडला, आपला म्हणजे माझा विषय सोडला, मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र, तो विषय आपण बाजूला काढला. तर हे मनोजनेच सांगावं की हां, मिळून दिलं आहे. समाज तुमच्या पाठीशी उभं राहिला, आम्ही होतो. समाजाला तुमचं कर्तव्य आहे समाजाला सांगणं की 1.5-2 वर्षापासून तुम्ही आंदोलन करताय आणि हे आंदोलन केल्यानंतर मराठा समाजाला काय काय मिळालं हे मनोजने सांगा. माझं आव्हान आहे त्यांना आज. पण ते सांगतात ना, 1.5 कोटी लोक आरक्षणात गेले, कुणबी प्रमाणपत्र मिळाले. त्यांनी तर अनेक अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत की या कुणबी प्रमाणपत्रामुळं हा पोरगा MPSC पास झाला, अधिकारी झाला, असं ते सांगतात, आजही सांगतात. मात्र दुसरं ते काल असंही म्हणतात की आमच्या नोंदी सापडणं बंद केलं, आमचे EWSचं ते काही प्रमाणपत्र मिळत नाहीत, व्हॅलिडिटी होत नाहीत. म्हणजे कसं, मलाही पचत नाही ते, म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो. नाही, तुम्ही बरं विचारलं आहे. कारण काय, तुम्ही ज्या विचारताय तर आपण जी चर्चा करतो ही समाजापर्यंत जाते. कारण प्रत्येक माणूस समाजाचा मनोजला तर कोणी विचारू शकत नाही. आम्ही त्याच्यासोबत असलं, विषय आमचा असल्यामुळं आम्ही पहिल्यापासून बोलतो ना, आताही बोलतोय.
आता राहिला प्रश्न मराठवाड्यातील मराठा आरक्षण सोडला, आणि तो का सोडावा त्यांनी, का कारण विषय त्यांचा नाही आहे. नाही तर मी पुन्हा तुमच्या माध्यमातून मनोजला आवाहन करतो, नाही तू तुझं निवेदन दाखव. मनोजने मराठवाड्याचं आरक्षण मागितलेलं निवेदन दाखव. त्यांच्यापैकी कोणीही त्यांच्यापैकी मनोजसहित कोणी मराठवाड्याचा प्रश्न मुख्यमंत्र्याकडे मांडलेला दाखवा. नाही, ते मराठवाड्यात मांडतच नाहीत ना. ते मराठवाड्यात मांडत, ते सरसकट म्हणतात. ते ठीक आहे, सरसकट म्हणतात, आता सगळे सोयरे लागू करा म्हणतात, असं म्हणतात. तर मुद्दा काय आला की एवढ्या वर्ष तुम्ही 1.5-2 वर्षापासून आंदोलन करताय. मग तुमच्या आंदोलनामुळं एवढा मोठा समाज तुमच्या पाठीशी आल्यामुळं मिळालं काय हे तर तुम्हाला सांगावंच लागणार आहे ना. मराठवाड्याचा 1 मिनिटा करता मुद्दा आमचा असल्यामुळं तो बाजूला सोडू. तरी आम्ही सामाजिक काम करत असताना आमचं मन एवढं मोठं की आम्ही याच्या हातात दिलं होतं. सगळं मराठवाड्यातील सगळ्या मराठ्यांना मिळत होतं. यांनी नाकारलं, हे तर जग जाहीर झालं. म्हणून आज तर समाज त्यांच्या पाठीशी नाही आहे ना. आज जे मागं आंदोलन केलं आहे, कोण आलं सोडायला? शासनाचं आलं कोणी, का प्रशासनातलं आलं कोणी, का समाज आला कोणी? का नाही आलं? त्याचं आत्मचिंतन हे मनोज करत नाही. मला त्याच्याबद्दल एक प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा उपोषणाची हाक दिली जाते किंवा मग आवाहन केलं जातं की मी आता उपोषणाला बसतोय, ते उपोषणाला बसतात आणि काही निर्णय घ्यायचा असेल तर ते समाजाला आवाहन करतात की या बैठक आहे. आंतरवाली सराटीला बैठक बोलवतात आणि आंतरवाली सराटीला बैठक बोलल्यानंतर काही लोक जमा होतात, मात्र स्वतःचा निर्णय त्यांच्यावर लादतात. हा निर्णय समाजाचा आहे, होकारे असं म्हणत लादतात आणि उपोषणाला बसतात. उपोषण बसायच्या वेळेला लोकांना बोलवतात, सोडायच्या वेळेला बोलत नाहीत. काय कारण? नाही, हे तर अनुभव अनेक वेळेस आलेले ना. हे तर हे पहिली वेळ नाही आहे. आपण उपोषण सोडायच्या वेळेला लोक समाजाला बोलवलं जात नाही, हे सगळं कुठेतरी गौड बंगाल आहे. नाही, हे सगळं दिसलंय ना. आत्ताचं उदाहरण सांगतो. तुम्ही आता उपोषण सोडलं, आता काय म्हटलं ते मनोज, मी आता यानंतर उपोषण करणार नाही, मी मुंबईला जाणार. उद्या 15ला करतायत म्हणून सांगितलं पुन्हा साखळी. आता ते कोणी सांगितलं? त्यांनी सांगितलं. मग का समाजाची मिटिंग घेतली का? अजिबात नाही. हे काय झालं, यांच्या माध्यमातून आमच्या समाजाला सामाजिक कार्यकर्त्याचा एक काय म्हणू संभ्रम असा निर्माण झाला की शेतकऱ्याचा मुलगा आहे, उपोषण करतो, कुठं मॅनेज होत नाही. हे सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या आणि सत्य होत्या, म्हणून तर आम्ही त्यांच्यासोबत होतो. पण हे करून तुम्ही समाजाच्या हातात काय दिलं? प्रश्न शेवटी हा येतो ना. 1.5 वर्षाच्या वर आंदोलन झालं आणि माझा तर यांच्यावर आरोप म्हणतो मी आज की मराठवाड्याचं आरक्षण नाकारल्यानंतर जे आत्महत्या झाल्या त्याला दोषी मनोजच आहे. ह्या मनोजने ज्यावेळेस 17 दिवस आंदोलन केलं होतं, त्यावेळेस गायकवाड आले होते, सुक्रे आले होते, त्यावेळेस मराठवाड्याचं आरक्षण द्यायला सरकार तयार होतं, बिलकुल द्यायला तयार होतं. यांनी मराठवाड्याचं आरक्षण घेऊन टाकायला पाहिजे होतं. नंतर पुढचा लढा लढला पाहिजे. आपण महाराष्ट्राचा लढा उभारला असता. न घेतल्यामुळं काय झालं, आज मराठवाड्याचं आत्ता हे उपोषण बसले होते ना, आत्ता त्यात 4 आत्महत्या झाल्या. मग ज्या वेळेस तुम्ही मराठवाड्याचं आरक्षण न घेतल्यामुळं मराठवाड्याचे आत्महत्या, त्याला सर्वोच्च जबाबदार मनोजच आहे ना. बरं, मी तळमळीने का सांगतो, लोकांना काही पटत नाही. समजा की बा एखाद्या तुम्हाला काही लोक बोलत असतील किंवा मलाही बोलतील समजा अज्ञानातून, पण मी काय बोलतोय बाबा, हे याचं कुठं नाटक थांबलं तर आत्महत्या थांबतील ना. हे मागच्या नाटक केलं याने, बसला 4-5 दिवस उपोषण, 4 आत्महत्या झाल्या. आता पूर्ण साखळी उपोषण करतोय. किती होणार आहेत? याचं लिमिटच नाही आहे, याची मर्यादाच नाही. हे हुकुमशाहीच्या पूर्व केलेलं आहे. समाज आमचा भावनिक आहे, मी पहिल्यापासून सांगतो, भावनिक आहे. आणि आता याच्यात नाटक काय झालं आहे की लोकसभेला याच्या आतून कुणाला याची मदत झालेली आहे, म्हणून हे लोक काही याला मदत करतायत. हे जे राजकीय लोक जे आहे ना, हे मागच्या लोकसभेला निवडणुकीमध्ये कुठल्या संघटनेला किंवा मग आघाडीला मदत झाली त्या लोक सपोर्ट करतात. हो, माणसं उभं करायची काम करत असतील ते. नाही, उभं करायचे नाही. समजा उभं तर करायची याची शक्तीच नव्हती. समाजाने सांगितलं. आता तुम्ही विचारलंय समाजाचा निर्णय काय होता, आपल्याला विधानसभा लढवायची, बरोबर आहे. हा कोण शाना सांगणारा सकाळी 3:30 वाजता की आपल्याला लढायचं नाही, सगळ्यांनी फॉर्म वापस घ्या? ही कोणती भाषा तुमची? समाजाचं तुम्ही ऐकता, समाजाचा निर्णय घेता, समाज सांगतो की आपल्याला विधानसभा लढवायची. हे जग जाहीर आहे ना, सगळं समोर झालं होतं टीव्हीच्या माध्यमातून. आणि कोणती आकाशवाणी झाली याला 3:30-4 वाजता सकाळी सगळ्याला सांगितलं आपल्याला निवडणुका लढवायच्या नाही. आणि तुम्ही मुद्दा काढल्यामुळे लक्षात आलं माझ्या की फॉर्म मागे घ्यायच्या दिवशी सांगितलं सकाळी की आता निवडणूक लढवायची नाही. अगोदर सांगितलं सगळ्यांनी भरून टाका आणि मागे घ्यायच्या दिवशी सांगितलं. समरमत झोपेत समाजाबरोबर बैठक घेतली का? याचा अर्थ समाजाबरोबर बैठक घेतली नाही. बैठक नाही घेतली तर यांनी कुणाचं सांगून ऐकलं असेल, कोणाला विचारलं नाही, कोणी सांगितलं असेल याच्या कानात रात्री. पॉलिटिकल लीडर होऊ शकतं ना, कोणीतरी याला सांगितल्यामुळंच यांनी हे इलेक्शन लढलं नाही. आणि तुम्हाला आज सांगतो समाज बांधवांनो,
मराठा समाजाला ही सुवर्ण संधी होती. मी 30 वर्षापासून समाजाचं काम करतो, सामाजिक काम करतोय. समाज यांच्या पाठीशी उभा राहिला होता, आम्ही त्यांच्या सोबत होतो. विधानसभेला आपण उभं राहिला असतो समजा, हे आपले साधारण मुलं राहिले असते, साधारण समजा, त्याच्यात आम्ही नव्हतो, पण समाजाचं काम करणार ज्यांनी कोणी फॉर्म भरले असेल त्या सर्वांनी समजा, एखादं उदाहरण देतो, एका तालुका आमच्या शहरात आमच्या 3 मतदारसंघात त्यांनी आम्ही 10-15 जण उदाहरण आपण सर्वांनीच फॉर्म भरले. आपण शेवटी काय सांगितलं की मनोज दादांनी सांगावं आमच्यापैकी एक, आम्ही सगळं मानायला तयार आहे. ते झालं असतं तर काय झालं असतं, मी भविष्याचं मराठ्यांना सांगतो, आता मराठा समाजाला सांगतो, कारण मराठा समाजही समजून घ्यायला तयार नाही आहे. पण आमचं प्रबोधन करणं काम आहे, बोलणं काम आहे. आपल्या मराठा उमेदवार उभा राहिला असता, मनोजचा उमेदवार समजा, उदाहरण सांगतो, मी उभा राहिला असतो, मला 15,000, 20,000, 25,000 जे काही मतं पडले असते महाराष्ट्रात. आणि तुम्हाला सांगतो SC आणि ST, आपल्यासमोर मुसलमान समाज होता, दलित समाज मराठ्यांसमोर आलता, मराठा एकत्रितकरण झालं असतं. ही संख्या आपण एक गृहीत धरू, कोणी निवडून आलं असतं, कोणी पडलं असतं. ती संख्या मनोज जरांगेच्या नावावर आणि मराठा समाजाच्या नावावर मतदान झालं असतं. आणि हे झालं असतं तर येणाऱ्या काळात मनोजच्या आंदोलनाला धार आली असती. समजा मी मोठे लीडर होऊ शकले असते ना, 100% पॉलिटिकल लीडर होऊ शकले असते, झाले असते ना. मग हे काय नाही झालं, हे का नाही झालं, हे समाजाच्या ज्या काम करणाऱ्या लोकांवर त्याचा अजिबात विश्वास नाही. जो काही बोलवलं, हा काय म्हणत होता, शहाणा शब्द वापरला, नेत्यांना गावात येऊ द्यायचं नाही. आम्ही काय केलं, दरवाजे बंद करून घेतले, नेत्याच्या गावात पाय ठेवू दिले आणि आंदोलन केले. आणि हा रात्री शहाणा दरवाजे बंद करून कुणाशी बोलत होता. मी काय चिडतो हे समाज बाजून लक्षात द्या. आज आत्महत्या झाल्या मनोजच्या आंदोलनामुळे 4, येणाऱ्या काळात मनोज आंदोलन करणार आहे त्याच्यातही आत्महत्या होणार आहे. हे होऊ नये, यांचं दुःख आम्हाला जास्त होतं. हे याच्या हाताने तो काही होणारच नाही. आता हे सगळे सोयऱ्याचा विषय घेतलाय, होणार आहे का. हे गॅजेट म्हणतो, हैदराबाद गॅजेट कधी वाचलं का, याला समजतं का काही गॅजेट काय असतं, सातारा गॅजेट, बॉम्बे गॅजेट. अरे तुला काही माहित नाही ना बाबा, त्यातले आम्ही आहे ना, तू आम्हालाच पाठवलं मुख्यमंत्र्याकडं, समितीकडे पाठवलं. हां, मी त्या शिंदे समितीकडे आम्ही भूमिका मांडल्यानंतर हे सरपंच कोण तुमचा पांडुरंग, ह्या शहाण्याने माझा कागद कुणाच्या सांगण्यावर, हे मनोजच्या सांगण्यावर पळून नेला होता ना, गायब केला कागद. अरे गायब का, पळून नेला. हे पांडुरंग तारक नाही, सरपंच आहे ना, हा हिरो गावाचा नेता आहे ना, याने जाहीर करायला पाहिजे किंवा मनोजने सांगायला पाहिजे की मी याला सांगितलं नव्हतं, मग कागद का कुठं गेला. एवढ्या तर खालच्या स्तरावरचे लोक आहे. बरं, मी काय बोलतो समाज बांधवांना, पुन्हा सांगतो की आत्महत्या होणार आहे. मनोजचं एकमेव काम होतं, आजही एकमेव काम आहे. मराठ्यांना काय मिळालं, सारथीची काय सुविधा आहे, अण्णासाहेब पाटील तुम्हाला 15 लाख देते, सारथीकडून आपल्याला अनेक सुविधा आहे. 10% तुम्हाला ACBC मिळालं, मराठवाड्यात काही प्रमाणात कुंभी प्रमाणपत्र, हे तुम्हाला समाजाला सांगावं लागणार आहे. आणि हे मनोजचंच काम आहे समाजाला सांगणं. आणि सांगितलं तर लोक आत्महत्या नाही करणार ना. आता 4-5-6 दिवसच बसला असेल मला वाटतं तो, 4 जणांची आत्महत्या समाज बांधव. दोषी कोणी तर असेल ना, कोणी ना कोणी तर दोषी असेल, सरकार असेल, किशोर चव्हाण असेल, मनोज असेल, कोणी ना कोणी तर दोषी असेल ना. आणि ह्या मराठ्यांच्या आत्महत्या होणे ना, मुली सगळ्या मराठवाड्यातल्या झाल्या, मराठवाड्याच्या बाहेरची एकही आत्महत्या नाही. एक फक्त मला वाटतं एक पुण्याची आत्महत्या झालेली आहे, बाकी सर्व आमच्या मराठवाड्याच्याच झाल्या ना. मग ह्या माणसाने आरक्षण घेतलं असतं मराठवाड्याचं, मराठवाड्याला सगळ्यात जास्त झळ मराठवाड्याची, प्रश्नच मराठवाड्याचा आहे ना बाबा. आता तुम्ही जे सांगताय एवढे 57 लाख 58 लाख मिळाले, ह्या पागलला तर काही माहित नाही. हे पहिल्यापासून आमचा समाज ओबीसी आहे ना, ही शासनाने शोधून आकडेवारी काढली ना. म्हणजे मला एक पुन्हा विचारायचं आहे, ह्याच्या अगोदर विचारला होता तुम्हाला प्रश्न, की जर मराठवाड्याचाच प्रश्न घेतला असता तर झालंही असतं. आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना तर गरज नाही, बाकीचे आहेतच आरक्षणामध्ये. मग मराठवाडा दिला तर विषय संपून जातो. संपवला होता ना बाबा, सरकारने दिलं होतं ना. मग आम्हाला राग काय, तो आम्ही अनेक वर्षापासून काम करतो ना, आम्हाला राग येते ते जण चुप. नाही, अजून एक सांगतो महत्त्वाचं, मराठा समाजालाही, आपल्या मराठा समाजाचे लोकही चिंतन मंथन करत नाही. साधा प्रश्न तुमच्या माध्यमातून समाजाला, सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण नाकारलं, कुंभी प्रमाणपत्र कसे मिळतात आम्हाला मराठवाड्याचे. साधं हे समजा साहित्यिक असतील, वकील असतील, जज मंडळी असतील, राजकारणातले असतील, काय कोणता मार्ग काढला, तो मार्ग आपण काढला होता. मराठवाड्यातील मराठ्यांना कुंभी जात प्रमाणपत्र, ते डॉक्युमेंट्स आपण दिले म्हणून मिळू राहिलं. तर हे याच्यावर कोणी विचार करत नाही. आणि तुम्ही जसं म्हणता मराठवाड्याचाच विषय होता ना, आणि तो विषय संपला असता तर आत्महत्या झाल्या असत्या का. साधा प्रश्न आहे तुमच्या माध्यमातून समाज बांधवांनो, ह्या 4 आत्महत्या झाल्या, ह्या झाल्या असत्या का. 300च्या जवळपास आत्महत्या झाल्या हो.
दोषी कोणी ना कोणी तर असेल ना. मी असेल समजा, समाजाने सांगू मी असेल, माझं म्हणणं आहे मनोजने घेतलं नाही म्हणूनच आत्महत्येवर आलं, त्याला दोषी तोच. आता तरी कुठेतरी थांबतो, तुझ्या माध्यमातून काही मिळणार नाही, सगळे सोयरे मिळणार नाही, तुझ्यामुळं आता आत्महत्या होऊ नको. मला पुन्हा विचारायचं आहे की मनोज जरांगे हे आता आंदोलनं चालूच आहेत, मनोज जरांगे उद्घाटनं, लग्नाला भेटी देणं काही करतायत. मला असं वाटतं की मनोज जरांगे हे आता कुठल्या तरी उद्घाटनापुरते, लग्नापुरते मर्यादित आहेत. त्यांनी आरक्षणाचा लढा सोडून द्यावा, बाकीच्या तज्ज्ञांनी आरक्षणाचा लढा पुढे आणला पाहिजे. आता त्यांची मला वाटतं थोडक्यात माझं म्हणजे मी या अभ्यास तुमच्यासोबतच आहे मागच्या 1.5 वर्षापासून, त्यांच्यामुळं काही मिळणार नाही. आता त्यांनी एक वेगळी भूमिका, म्हणजे ते आता म्हणतात की मी सगळ्या महाराष्ट्राचा पाहुणा आहे, आता पाहुणे म्हणून त्यांनी लग्न कार्य करत राहावे. मात्र तुमच्यासारख्या तज्ज्ञ आणि या सगळ्या न्यायालयीन लढाईमध्ये लढणारे लोक असणारे त्यांनी हा लढा हातात घेतला पाहिजे. मनोज जरांगेंनी या आंदोलनातून बाहेर यावं. नाही, लोकशाही आहे, आपण असं म्हणू नाही शकत, पण आपण एवढं म्हणू शकतो आपण की जे 2.5 वर्षापासून 2.5 वर्षापासून लढतोय, याच्यामुळं काय मिळालं यांनी समाजाला सांगायला पाहिजे ना. मराठवाड्याचा मुद्दा सोडून द्या, तो तर आपला स्वतःचा आहे, मग यांनी काय मिळालं सांगून द्यावं, आणि नुकसान काय झालं याला जबाबदार कोण आहे यांनीच सांगायचं ना. लोकशाही त्यांना त्यांचं करू द्या. आता आपल्या महाराष्ट्रातही अनेक लोक आंदोलन करतात, आली आमची भूमिका पहिल्यापासून आम्ही जाहीर केलेली आहे. मनोजने आम्हाला बोलवलं, मनोजकडं गेलं. संभाजीनगरला एक मुलगी मागं बसली होती, त्या आंदोलनकर्त्यांनी आम्ही बोलवलं, मुख्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा केली. भविष्यात कोणीच आंदोलन करत असेल किंवा उपोषण सोडून मी बाकीचं काही आंदोलन मी करू शकतो. आणि समाजाने आता ठरवलं, तुम्ही जसं म्हणता त्यांनी करायचं की नाही का, त्यांनी केलं, समाज तिथं नव्हता, आपल्याला हे पाहिलं आहे, त्याला अजून काय करायचं लोकशाहीने करू द्यावं. पण माझी इच्छा आहे की बाबा त्याने आता त्याच्या आंदोलनात कोणी आत्महत्या केल्या तर तो दोषी राहील, हे मला समाजाला सांगायचं आहे. मिळालं तर काही नाही, आता 4-5 दिवसात मिळालं. हा काय म्हणतो, आता ही आपली 1.5-2 महिन्या किंवा जुलैपर्यंत शिंदे कमिटीची मुदतवाढ मिळाली, ही मिळाली. पहिलेच मराठवाडा घेतला असता तर मुदतवाढीचा प्रश्न नव्हता, तरी आपण जाऊ देऊ. आता हे शिंदे कमिटीकडे माझं कोण मांडणार, तुमच्यापैकी आहे का कोणी काम केलेलं माणूस? मग हे नाही, असं नाही, तसं नाही, असं करून सगळी मदार त्यांची शासनावर आहे. ते असं म्हणतात, आज मी सकाळी ऐकलं की त्यांनी शिंदे समितीला वेळ तर दिलाच आहे, त्यांनी मनुष्यबळ द्यावं, त्यांनी ते अधिकारी द्यावेत, तज्ज्ञ द्यावेत. आता तज्ज्ञावर तुमचा सुरुवातीला विश्वास नसतो किंवा नंतरही नसतो. तुम्ही प्रश्न असा उपस्थित करता की जे शिंदे समितीला दिलेत लोक ते कामच करत नाहीत, ते तज्ज्ञच नाहीत, ते व्यवस्थित नोंद देत नाहीत, व्यवस्थित माहिती घेत नाहीत. म्हणजे सरकारकडून त्याच अपेक्षा ठेवायच्यात, तुमच्याकडे तज्ज्ञ लोक तुम्हालाही सोबत ठेवायचे नाहीत. आणि कसा लढा पुढे चालायचा आहे सगळं? नाही, हे तर सगळं आता तर काय समजा, आता आमच्या नजरेत मनोजचं आंदोलन समाजाने संपवलेलं आहे, किशोर चव्हाणने संपवलेलं आहे. मागं जे उपोषण केलं समाज आला नाही, आंदोलन तर संपल्यासारखं जमा आहे. आता हे काहीतरी वेगळे प्रकार होऊ नये, स्वतःवर काही शासनाने ॲक्शन घेऊ नये म्हणून हे आंदोलनाचे प्रकार चालू आहे. नाही तर मला सांगा ना, सगळे मागे समाज आहे, शासनाने असं काही करू नये असं म्हणून ते शासनाला सगळं माहीत झालं ना, समाज नाही आहे म्हणून तुमच्या पाठी, आणि तुमच्या पाठी मग तुम्हालाही माहीत झालं समाज नाही आहे, तर दाखवायचं तुम्ही. आता तुम्ही जे साखळी उपोषण म्हणलं होतं ते आता ते वाढून दिलं त्यांनी, का 28पर्यंत काही मुदत देतोय वगैरे करतोय. मला हे म्हणायचं आहे की ज्यावेळेस तुमच्यामुळं मराठा समाजाचं नुकसान झालं, आरक्षण मराठवाड्याला मिळणार होतं ते मिळालं नाही, ज्या आत्महत्या झाल्या त्याला दोषी तुम्ही. आता समजा संधी पुन्हा एकदा समजा आम्ही म्हणतो, आम्ही समजा थोड्या विचाराने मोठे, तर तुला अजून एक संधी आहे. तू म्हणतो ना 28 तारखेपर्यंत या शिंदे कमिटीवर सांग, आणि ते मराठवाड्याचं आरक्षण देत असेल सरकार तर तू घेणार का नाही घेणार? त्यावेळी तिचे सगळे सोयरे म्हणणार का काय म्हणणार? आता ते सगळ्या 6 कोटी मराठ्यांचे काय म्हणतो आपण त्यांना भाग्यविधाते आहेत, ते दैवत आहेत. तर ते आता फक्त मराठवाड्याचं बघतच नाहीत, ते फार पूर्वीपासून सोडून दिले त्यांनी. ते फक्त महाराष्ट्राचा आणि सगळे सोयऱ्यांचा कायदाच लागू करा म्हणतात. ते बस शक्य नाही, ते पूर्ण एक तर सगळे सोयरे त्याच्या डोक्यात कोणी घातलं हा विषय तर आमच्या जवळ बी नव्हता, पण आला तो. हा मनोज वासियून आला, काय म्हणून आला, आपल्या सगळ्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेल्या आहे, गुलाल अंगावर घेतला, आला का नाही आला. 4 दिवसांनी हाच म्हणतो. हे असं सगळं समाजाने पाहिल्यानंतर समाजानेच याला सोडून दिलं आहे की याच्या बोलण्यावर विश्वास नाही आहे. पण आम्ही काय म्हणतो, आम्ही तर पुढचं चालून सांगतो की आता समजा हे तू म्हणतोय मराठवाडी समिती नियुक्त झाली, चला आनंद आहे, या समितीवर कोण जाईल ती बाजू मांड. मराठवाड्याचं समजा सरकार देत असेल, तू घे पहिले मराठवाड्याचं, आणि हे घेतलं नसेल तर पुन्हा नाही घेतलं असेल आणि आत्महत्या होत असेल तर जाहीर तू समाजाची माफी माग. माझ्या आंदोलनामुळं मराठवाड्याचं आरक्षण न घेतल्यामुळं जे आत्महत्या द्यायला समाज बांधवांनी मला माफी करावी, थोडी तरी समाजात तुझी पद काय असेल ती राहील, नाही तर तुझ्या आंदोलनातून समाजाला काहीही मिळणार नाही.
शेवटचा प्रश्न आहे माझा. तुम्ही कसा लढा लढणार आहेत? काल संभाजीनगरला एक बैठक झाली, तर या सगळ्या गोष्टीवरून म्हणजे समाजाने दुसरे एक लढा उभा केला आहे. कालचे कोणते दाते पाटील वगैरे हा, तर त्यांच्यासोबत तुम्ही असणार आहात का? वेगळा लढा तुम्ही लढणार आहे? नाही, मी दाते पाटील माझे सहकारीचे, ते सुप्रीम कोर्ट लढत होते, मी मराठवाड्यात आरक्षण हायकोर्टात होतो. त्यांच्यासोबत जी मंडळी जी बैठक वगैरे घेतली तुम्ही जे सांगतात, त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे. आणि त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी मराठवाड्याचा विषय त्यांनी माझ्याकडेच दिलेला आहे. मराठवाड्याचं आरक्षण असेल तर किशोर चव्हाण तुम्ही बाजू मांडा. म्हणजे त्यांना म्हटलं तुम्ही देत असेल तर मी बाजू मांडणार, आणि समाजाचा कोणताही बांधव माझ्याकडे आला मराठवाड्याचं मार्गदर्शन करण्यासाठी तर माझी पूर्ण तयारी आहे. ते आले तर मी त्यांच्यासोबत काम करायला तयार आहे. आणि याला सांगतो ना, यांनी मागेही मी आव्हान केलं होतं, हेचं मन किती संकुचित आहे या मनोजचं. हे मागच्या मुलाखतीत सांगितलं होतं की यांनी मला मराठवाड्याचं आरक्षण पुन्हा बोलव, पण बोलवत नाही ना. हे संकुचित विचारसरणीचा माणूस समाजाचं कधीही भलं करू शकत नाही. म्हणजे मला तुमच्या आता तुम्ही एक मुद्दा काढला म्हणून मला लक्षात आलं की तुम्हाला म्हणजे तुम्हीच नाही तर या त्यांच्या सगळ्या ग्रुपमध्ये जर त्यांच्या भूमिकेला कोणी विरोध करत असेल त्याला थेट बॅकफूट केलं जातं, काढून टाकलं जातं बाहेर. मग तुम्ही ते कोण बारसकर महाराज असतील किंवा तुम्ही असाल किंवा आणखी 1-2 जण असतील, ते डॉक्टरचे तुम्ही पाहिले आम्ही डॉक्टरचे ते त्यांचे काय हाल केले लोकांनी. आमचं तर सोडून द्या, हे काय आम्हाला दूर करणार? आम्हीच याला दूर केलंय. यांनी समाजाचं नुकसान केलं म्हणून आम्ही पाय ठेवत नव्हतो. पण आता तुम्ही विचार जाऊ, यांचा सहकारी कोपर्डीच्या केसमध्ये 18 महिने जेलमध्ये राहणारा, त्याचं नाव विसरलं, भावापासून असं काहीतरी नाव आहे त्यांचं, सहकारीचे, मनोजचा सहकारी, हा पोलीस घेऊन फिरतो. त्या तारक ज्या साष्ट पिंपळगावकडे ते तारक आपला डॉक्टर, तो पोलीस घेऊन फिरतो. का बरं? यांनी यांच्या सहकार्याने त्यांना मारू नये म्हणून. म्हणजे याची दहशत किती पहा. डॉक्टरने तर त्यांना शेवटपर्यंत सांभाळलं, ट्रीटमेंट केली त्यांची, त्यांच्या मोठ्या बंधूंनी गावात आणलं, सगळं हे केलं. थोडंसं काही झालं, डॉक्टर त्याच्याकडे पोरं पाठवून त्याचं तोंड काळं करून टाकलं. त्याचा सहकारी, माझं नाव लक्षात नाही, 18 महिने जेलमध्ये राहिला. 18 महिने. अरे हा माणूस त्यांचा नाही झाला तर समाजाचं काय होणार आहे? आणि समाजाने उघड्या डोळ्याने पाहना, या आत्महत्या होऊ राहिल्या ना. आता या 4-5 आत्महत्या झाल्या, याला दोषी कोण आहे मग? आणि आत्महत्या होणार आहे म्हणून तर मी ते मला चीड का बरं राहिली? मी का बरं बडबड करू? मी पागल आहे का? आम्ही दुसरं आंदोलन करू, आम्ही आमच्या मार्गाने करू, तो भाग वेगळा आहे. हा, पण आत्महत्या होऊ राहिल्या ना, कोणी ना कोणी तर बोलावंच लागेल ना सत्य. नाही तर हे आता पुन्हा आंदोलन करतो म्हणलं, पुन्हा आत्महत्या झाल्या आणि मिळालं तर काही नाही तर तुमच्या मुलाखतीवर, तुमच्या चॅनलवर मनोजला तिकडं बसतो आणि मी इथं बसतो. नाही, समाजाला खरीच परीक्षा द्यायची असेल तर मी तर तयार आहे. नाही तर तुम्ही मुलाखत घ्या, सवाल जवाब होऊन जाऊ. सवाल जवाब नाही ना, तर माझ्या पाठीवर तुम्ही काय मिळालं कुणालाही सांग, कोणत्याही चॅनलला सांग. मनोज जरांगेने 3.5 वर्षात काय आंदोलन केलं आरक्षणाचा, बाकीचे विषय नाही म्हणत मी, मराठवाड्याचा विषय सोडून बोलायचं, त्यात तुझं काही नाही तर आव्हान करतो, याचं निवेदन दाखवावं. तुम्ही एका ह्याचा उल्लेख केला होता, तुमचं ते प्रमाणपत्र त्या तारकनी गायब केलं, पळून गेलं, हा एक मुद्दा होता. आणि आंतरवाली सराटीला जो GR दिला तोच वाशीमध्ये घेतला, वाशीमधून बाहेर आले, परत आले, गुलाल उधळला, का वाशीमधून परत आले, कशासाठी? हे एक चर्चेत तुम्हाला अजून एक नवीन आत्ता विषय लक्षात आला माझा. तुम्हाला आठवत असेल, समाज बांधवांना एक GR मध्ये सुधारणा करायचा विषय आला होता पहा, आपल्या आमदार बच्चू कडूच्या वेळेस. बहुतेक ह्या माणसाला GR मध्ये काय सुधारणा करायची मी दवाखान्यात देऊन आलो. आणि मी दिलं म्हणजे कसं केलं, मी आपल्या मराठा समाजाचे IS लोक आहे त्यांच्याशी चर्चा केली, कशी सुधारणा करायची. तर साधी गोष्ट आहे, ज्या उद्योगाला कनिष्ठ उद्योग म्हणलेलं आहे सामाजिक दर्जात, शेती कनिष्ठ उद्योगात येते, तर आपल्याला तर आरक्षण नव्हतं. एका GR मध्ये सुधारणा केली असतील तर महाराष्ट्रातील मराठ्यांना त्यावेळेस कुणबी जात प्रमाणपत्र मिळालं असतं. कसं मिळालं असतं मी आज समाजाला सांगतो तुमच्या माध्यमातून. शेती कनिष्ठ व्यवसाय आहे. मुसलमानाचे किती जातींना OBCत आरक्षण मिळतं? त्यांना जात आहे का? जात नाही आहे, पण तरी व्यवसायाच्या आधारावर. हां, तुम्हाला सांगतो ख्रिश्चन समाजात 2 जाती आहेत, कोळी ख्रिश्चन आहे, मासे धरणारे, त्यांना पण OBC सर्टिफिकेट मिळतं. मग त्या GR मध्ये मी ह्या IS लोकांशी आपल्या मराठा समाजात चर्चा केली, कारण प्रश्न निर्माण झाला होता ना, GR सुधारणा करा हेच म्हणत होता. सुधारणा करून याला दवाखान्यात मी स्वतः दिलं की मराठा समाजात, समजा मी मराठा आहे, माझ्याकडे शेती आहे, ती कनिष्ठ आहे, आणि ज्या मराठ्याकडं शेती आहे
त्याला कुंभी जात प्रमाणपत्र मिळालं असतं, कारण कनिष्ठ जातीत शेती घेते समजा, बरोबर आहे. थांबे, हा हुशार काय म्हटला होता दवाखान्यात मला माहिती आहे का, ज्या मराठ्याकडं शेती नाही आहे त्यांचं काय करायचं म्हणे आपण. हे का बरं म्हणतो मी, ह्या ज्या आत्महत्या होऊ राहिल्या त्या आत्महत्या होऊ नये. हा शहाणा किती आरक्षणाचं, याला किती समजतं, येणाऱ्या काळात काय आरक्षणाचं मिळणार आहे यांनी दाखवू नाही तर समाजाने मला सांगावं. हा प्रश्न आपला त्यावेळेस सुधारला असता. मला आज तुमच्या माध्यमातून समाजाला सांगतो, मराठ्याच्या 90% लोकांकडे तर शेती असेल. समजा उदाहरण पकडू, त्याच्या म्हणण्यानुसार त्याचं म्हणे भाऊ 5% लोक आपली शेती नाही आहे म्हणे, शेती आहे 95%. महाराष्ट्रातील मराठे ओबीसीत गेले असते. जी आर मध्ये सुधारणा कर, काही गरज नव्हती जी आर मध्ये सुधारणा, नाजे मिळतं. मुसलमानात जात नाहीये त्यांना प्रमाणपत्र, खाटीक बिटीक अमकं डमकं याचं तर आपल्या शेतीत होतच ना. हे मनोजनी दवाखान्यात नाकारलंय, त्याचा कागद माझ्याकडे आज पण आहे. तर ते नाकारलं, मराठवाड्याचं आरक्षण नाकारलं. आता सगळे सोयरे घेऊन बसला. म्हणजे काय करायचंय नेमकं, काय करायचंय समाजाचं हित. तुम्ही म्हणता की मी जगणार मराठ्यासाठी, मरणार मराठ्यासाठी, मी सगळ्या महाराष्ट्राचा पाहुणा आहे, मी माझ्या मायबापाला मोजित नाही, सगळ्यात अगोदर माझा समाज आहे, मग हे सगळं नाकारून कसं जगवायचं समाजाने. हो, असं म्हणल्याने काही होतं का आमच्या नजरेत, असं म्हणल्याने काही होत नाही. तू घरी जाय, आता घरी बस जा ना, जाय ना, आंदोलन संपलं, जा ना तुझ्या बायको पोरं आई बाप जाय ना, आमकंच राहतो आम्ही बी तर, आमच्या बायको पोरं सगळं आई बापा बरोबर राहतो. तू काय घर सोडून काय फार उपकार करू राहिला समाजावर. हे सगळं पाहिलं तुझे सगळे नाटके समाजाने. मी एवढं का बोलतोय पुन्हा एकदा समाजाला, ह्या आत्महत्या होऊ नये. ह्या माणसाने मराठ्यांना, महाराष्ट्रातील 95% मराठ्यांना आरक्षण मिळालं होतं ते नाकारलं, मराठवाड्याचं नाकारलं. ज्या आत्महत्या झाल्या आहे मनोज दोषी आहे, भविष्यात येणे आंदोलन करून मराठा आत्महत्या करू नये, सर्वशी तो जबाबदार राहील. म्हणून मी पोटचिडकीनं, मला काय घेणं देणं. हां, असं आता भविष्यात पाहूया काय काय करतो तो. खूप खूप धन्यवाद दिलेल्या या वेळेबद्दल. आणि ही दीर्घकाळ मुलाखत जी आहे ती म्हणजे या मुद्द्यावर खरं 1.5 वर्ष चाललेला आहे सगळा, कमी जास्त चढउतार झालेले आहेत, याच्यावर तासनतास बोलता येऊ शकतं. मुद्दे तसे आहेत, काही घडामोडी घडलेल्या आहेत, मात्र वेळेची मर्यादा आहे. किशोर चव्हाण यांनी अत्यंत मोजक्या शब्दामध्ये समाजाला आवाहन केलेलं आहे. काय घडलं, कोण चुकलं, आंदोलन करते किंवा मग आंदोलनाचे प्रमुख म्होरक्या मनोज जरांगेंकडून काय चुका झालेल्या, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते इथं किशोर चव्हाणांनी सांगितलेल्या आहेत. लढा कायदेशीर पद्धतीने कसा लढला जाऊ शकतो, जी आरमध्ये कसा दुरुस्ती केली जाऊ शकते, समाजाला कशा प्रकारे न्याय, मराठवाड्यातल्या समाजाला कसा न्याय दिला जाऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचं जिवंत उदाहरण त्यांच्याकडे आहे. आणि कागदोपत्री आहे, म्हणजे काही गोष्टी बोलून दाखवायच्या नाहीत, सगळं अधोरेखित आहे, रेकॉर्ड येत आहे आणि ते फक्त अंमलात आणायचं आहे. मात्र मनोज जरांगेंच्या हेकेखोरपणामुळं ते अंमलात येऊ शकलेलं नाही. हा या सगळ्या मुलाखतीचा सारांश आहे. कॅमेरा पर्सन स्वप्नील सह मी संग्राम दानवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर. धन्यवाद.